ज्या हिशोबात सरकार सांगते की सिलेंडरचा काही इश्यू नाही आहे. मी रोज येतो इकडे, पण मी आज दाखवतो. हे HP गॅस एजन्सी आहे पालघरची, जय आंबेवाली. इकडे रोज गर्दी असते, रोज. मला एक सांगा, तर खरंच घरपोच सिलेंडर येत असते तो लोक वेडी आहेत का इकडे गर्दी करायला, कामधंदे सोडून? लोकांनी ते बाबा 1% जरी कोणी याच्यात कन्व्हिन्स झालं तर चांगलंच आहे. आता ऑर्डर लागलं आहे तर बसलो आहे इकडे अंकर मंकीला. ना मच्छर बघा किती आहेत, मच्छर नसतं इकडून तिकडून. हे बघा, हे बघा, दिसलंय का? नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काय झालं आहे, वाजल्यात 7:20. निघालं आहे बाहेर. थोडीशी परिस्थिती खराब आहे, विचार केला नीट करून घेतो. घरातून पटकन नाही, घरात त्याच्यासाठी ब्लॉग स्टार्ट नाही केला. पटापट उठलो, तोंड वगैरे धुतलं, ब्रश केला आणि निघालो. कारण की मग नंतर सलूनमध्ये गर्दी होते ना, त्याच्यामुळे. तर निघतोय, पोचतोय, बघतोय आलाय का तो, तर लवकर येतो येत नाही. रोडवर आहे, स्वतःचा धंदा आहे ना, त्याच्यामुळे आधी पोचतो तिकडे. आणि हे साफसफाई जरा करून घेतो, जाम दिवसांनी गेलं नाही. पोचलो सलूनमध्ये आणि माझी नंबर याची वाट बघत बसलेलो मी, असा टाईमपास करत. कारण की माझ्या आधी पण भरपूर पब्लिक थांबलेली. ॲक्च्युली लेट होता सलून ओपन झालेला आणि त्याच्यात मग पब्लिक ऑलरेडी वेटिंगवर थांबलेली. फायनली आला माझा नंबर आणि मग बसलो चेअरवरती. चला आधी उरकून घेऊयात, मग दाखवतो आफ्टर लुक. आफ्टर लुक आहे आता. केस काय आपल्या नवीन शेव केल्यानंतर चांगला दिसतो आता आधीपेक्षा तरी. चला, झाली आंघोळ माझी. आंघोळ झाली, केस वगैरे धुतले, कापलेले तर. आणि आता कपडे घालतो पटकन, कारण की निघायचं आहे, ऑनलाईन यायचं आहे. कपडे काय सगळे असे सुकट टाकलं आता. फक्त चला याच्यातलं एखादं घालतो. आधी पटापट तयारी करतो, नाश्ता जाऊन बघायचं आहे आणि मग देतो तुम्हाला अपडेट. पहिली ऑर्डर लागली मला विवामधून, पळत पळत आलो. पहिली ऑर्डर लागली विवामधून. आंघोळ कोण जस्ट निघाला, तुम्हाला पण माहीत आहे. ऑनलाईन आलेलो मी, कारण की वेळ झालेला, तयारी नव्हती केली. एवढा पळत आलो तर कॉम्बिनेशन मला काय घातलं, हा शर्ट आणि ब्लू पॅन्ट, जे हातात भेटलं ते घातलं. पळत आलो आहे, ऑर्डर रेडी नाही आहे आता. सुरुवात मस्त झालं आहे का दिवसाची, आहे बसलं थांबत. दिली पहिली ऑर्डर, भरपूर ऑफर झाली यार खरंच. आज असा तर कधी कधी ऑनलाईन येतं तर दोन तास पण ऑर्डर देत नाही. आणि आज ते पण स्टेशनवरची लागली डायरेक्ट तिकडून. ते जस्ट निघालेलं, तुम्हाला माहीत आहे. मी आंघोळ करून मी कपड्याचे डिसाईड पण नव्हते केलेले काय घालायचे आहेत करून, आणि काय घालणार. थोडा वेळ थांबतो आणि मग घरी जातो, कारण की परत लगेच घरी गेलो परत लागले तर प्रॉब्लेम आहे. थोडा वेळ थांबतो मग जातो, कारण की चेंज ॲटलिस्ट पॅन्ट तरी चेंज करून घेतो. कॉम्बिनेशन थोडा वियर्ड वाटतोय मला. ज्या हिशोबात सरकार सांगते की सिलेंडरचा काही इश्यू नाही आहे. मी रोज येतो इकडे, पण मी आज दाखवतो. हे HP गॅस एजन्सी आहे पालघरची, जय आंबेवाली. इकडे रोज गर्दी असते, रोज. मला एक सांगा, तर खरंच घरपोच सिलेंडर येत असते तो लोक वेडी आहेत का इकडे गर्दी करायला, कामधंदे सोडून? तर सिलेंडरचा इश्यू नसता तर लोक वेडी आहेत एवढी इकडे थांबायला. सकाळपासून असतात. मी कधी कधी जिमला येतो ना, सकाळी 7 वाजता, त्यापासून लोक लाईनमध्ये तिकडे वेड्यासारखी बसलेले असतात. जर घरपोच सिलेंडर खरंच आले असते, सिलेंडरचा इश्यू नसता, तर लोक येऊन उभा राहिले असते. तर दिलासं द्यायला लावलं, बाकी आहे तर दिसतेच आहे. घरी आलोय मी, फक्त पॅन्ट चेंज करायला आलोय खास. मला ती वेळ वाटायला लागली. वाटावट बदलतो आधी, ऑनलाईन एक तर ऑर्डर लागेल. हो, बदलतो आधी पॅन्ट. कपडे चेंज मी टी-शर्ट तोच ठेवला, पॅन्ट चेंज केली. वेळ वाटत होतं. आणि हे कपडे सुकवत घातले बाथरूममधले. आज कपडे काय निघाले ना, मी धुतले ना, तर खाली
एक्स्ट्रा असतातच माझ्याकडे बॅकअप. ते एक्स्ट्रा मधल्या कपडे वगैरे ते बॅकअपच असतात माझ्याकडे. एक्स्ट्रा असतात एक्स्ट्रा. सगळे असं झाकून ठेवलं पूर्ण ट्रेझर आपला. साफच आहे सगळं. तरी एकदा झाडू मारून घेईल नंतर. जसं तर ऑलमोस्ट साफ आहे. फक्त एवढं आलेत धुवायचे वापरलेले तर नथिंग. भांडे बिंडे सब चकाचक. थांबतो 5-10 मिनटं थांबतो, मग निघतो बाहेर. त्याचं अपडेट. ऑर्डर लागलेली तर आता इकडे आलेलो कॉम्रेडला. ते मस्त असं एंड केलंय. सोशल मेसेज. पण अनफॉर्च्युनेटली कोणी वाचत नाही ना कोणी पाळत नाही. कोण वाचते कोण पाहते. वाचलं तरी कोण पाहणार आहे सगळं. ठीक आहे, ॲटलिस्ट काही इनिशिएटिव्ह त्यांच्याकडून लोकांनी ते बाबा 1% जरी कोणी याच्यात कन्व्हिन्स झालं तर चांगलंच आहे. थांबलो आहे, निघतो आता, जातो झोनमध्ये. ऑर्डर द्यायला आलो आहे. कस्टमरने डोरवर ठेवायला सांगितलं आहे. व्हेरीफाय होत आहे. प्रॉब्लेम हे असतो कधी कधी कस्टमरला भेटत नाही ऑर्डर. मग आमचा प्रॉब्लेम होतो. व्हेरीफायच होतं अजून. कधी कधी कस्टमर आमच्यावर ब्लेम टाकतो, ऑर्डर भेटली नाही करून. तिकडे एक तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कधी कधी आजूबाजूचे जनावर असतात, मांजरी वगैरे, ते घेतात. तर बघा अजून डिलिव्हर नाही झाला. ओके, त्याच्यात पण कंपनी आमची चूक काढते. ॲक्शन घेऊच नका ना त्याच्यापेक्षा. झालं डिलिव्हर. निघूया आता तिकडून. टाईम झाला एकदा. काय खाल्लं नाही अजून. निघतो. कोल्ड्रिंक घेतलंय. इथं बसलो एका ठिकाणी. किती आहे ऑलरेडी खाल्लं नाही काय बघून बघा. विचार केला कोल्ड्रिंकच पीत बसतो. आता ऑर्डर लागलोय तर बसलो इकडे अंकर मंकीला. ना मच्छर बघा किती आहेत. मच्छर नसतं इकडून तिकडून. हे बघा, हे बघा, दिसलंय का? हा पण एक प्रॉब्लेम असतो रात्री ऑर्डर करताना. हे मच्छर एवढे त्रास देतात ना. हे बघा, हालत खराब होते. यांच्यामुळे आजार पण होईल. बसायला जागा पण नसते ना कुठे. काय करणार आता. रेडी मारली. कबड्डीची प्रॅक्टिस सुरू आहे इकडे. आर्यन ग्राउंडच्या इकडे त्या आधीपासून करतात प्रॅक्टिस. पावसाळा असेल तरी सुरू असते त्यांची प्रॅक्टिस. पावसाळा असेल तरी सुरू असते प्रॅक्टिस यांची. मी येतो नेहमी बघायचो, कारण की मी पण एका काही शाळेत असताना कबड्डी खेळायचो. मला ॲटलिस्ट बघून बरं वाटते ते का अजून आहेत पोरं ह्या गेममध्ये इंटरेस्टेड. नाही तर आताचे पोरं सॉरी टू से मोबाईल सोडून दुसरं काय जमतच नाही.
तेच बघत बसलो थोडा आता. चला पोचलो घरी. आजचा दिवस ठीक होता, थोडीशी धावपळ झाली आणि तुम्हाला तर माहीत आहे पूर्ण दिवस कसा गेला आहे, पण ऑल अँड ऑल ठीक होता. चला आता खाल्लंय पण थोडंसं, त्या हिशोबात आता काय फक्त झोपायचंच आहे. चला हा वाला ब्लॉग आपण आता इकडेच संपूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत